आज ना लेक्चर झाल्यावर मला अचानक सरप्राईज मिळालं. म्हणजे मला माहीत नव्हतं की आपले सगळे मित्रमंडळी म्हणजे न सांगताच आज कॉलेजला येणार होते. मे बी त्यांचं ठरलेलं असेल की आज आपण जाऊ, पण मला बिलकुल माहीत नव्हतं की आज हे सर्वजण येणार आहेत. तर त्यांच्यापैकीच एक आपली फ्रेंडसुद्धा आज आपल्याला न सांगता आली होती आणि ती मला इकडे तिकडे शोधत होती, रोशनी कुठे, रोशनी कुठे. पण रोशनी कुठं असणार बाबा, लेक्चरमध्ये होती मी. शेवटी ती भेटली आणि मी खरंच एकदम भारी वाटलं यार मला, म्हणजे सगळ्यांना बघून. तर आम्ही आता सर्वजण चाललो होतो डिपार्टमेंटमध्ये. म्हटलं खूप दिवस झाले डिपार्टमेंटमध्ये सर्वजण गेलोच नाही. डिपार्टमेंट एवढं रिकामं वाटत होतं सगळ्यांशिवाय की काय सांगू. फक्त एकटी जात होते, सगळं रिकामं. मी वापस येऊन जात होते. म्हणजे असं बसावं सुद्धा वाटत नव्हतं. आपले कोणी मित्रमैत्रिणी जर तिथं नसेल ना तर बसावं सुद्धा वाटत नव्हतं. तर मग आता सगळेजण आले होते, तर आम्ही आता जात होतो डिपार्टमेंटला. नक्कीच आपला एक प्रयोग नवीन येणार आहे, त्याचीच तयारी करायची होती. त्यामुळे सगळेजण इथं उपस्थित होते. तर आणि हां, तुम्हाला हे व्हिडिओच्या एंडिंगला ना खूप सुंदर असं म्हणजे काय म्हणतात, म्युझिक सुद्धा ऐकायला भेटणार आहे. आपल्या ड्रामा डिपार्टमेंटमध्ये ना सर्वजण कलाप्रेमी आहेत. म्हणजे इथं कोणीही तुम्हाला असं कोणीच भेटणार नाही की ते फक्त टाईमपाससाठी येते. म्हणजे इथं प्रत्येकाकडे काही ना काही कला आहे आणि म्हणून ते इथं सर्वांमध्ये उपस्थित आहे. तर हा आहे आपला ऋषिकेश दादा आणि हा गायक आहे, बाहेर प्रोग्रामसुद्धा घेतो आणि हा आपल्या कॉलेजचा स्टुडंट आहे. आणि आज तो स्पेशली आमच्या सगळ्यांच्या म्हणण्यावरून आमच्यासाठी मस्तपैकी गाणे म्हणत होता आणि आम्हाला खरंच खूप छान वाटलं. आम्ही सर्वजण संगीतामध्ये मंत्रमुग्ध होऊन ते संगीत असं मस्तपैकी फील करत होतो आणि खरंच खूप छान वाटलं. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा.